मी सगळं काही माझ्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना नाही पाहू शकत। आता मी जाणार त्या समाजाच्या समोर, त्या नरोत्तम जोशीच्या समोर। जे करायचंय ना ते माझ्या सोबत करतील, ना की माझे सासू सासरे आणि अभय सोबत। मी जाणार। नाही नाही, थांबा तुम्ही। तुमच्या जाण्याने काही होणार नाही। तुमच्या सोबत जे करायचं ते करतीलच, पण विश्वास ठेवा, तुमचे सासू सासरे आणि अभयला सुद्धा नाही सोडणार। वकील साहेब बरोबर बोलतायत। आता काय करायचं? आता जे करायचंय ते आपण करू। तुम्ही काय कराल भीम? आधी तर जाऊन त्यांना सोडवावं लागेल, त्यानंतर बघूयात काय करता येईल। मी चाललोय बाबा। नाही नाही, थांबा। नाही रमा, आता थांबवल्याने थांबणार नाही मी। मला जावं लागेल। नाही, सोडा मला। तुम्ही हे चुकीचे करत आहात। सोडा मला। आई! सोडा, जाऊ द्या। सोडा मला, असं करू आई! नका। आई, आई, चुप। तुझी समस्या ही आहे की तू स्वतःची कुवत विसरतोस। तुला नाही या गोष्टीची कुवत लक्षात येते की सामाजिक चौकट काय असते, आणि नाही या गोष्टीची लायकी लक्षात येते की आपल्यापेक्षा शक्तिशाली व्यक्तीचा हात पकडण्याचा परिणाम काय असतो तो। बघ बघ, तुझ्या आईला पकडून ते लोक घेऊन जात आहेत, आणि तू इथे आपल्या म्हाताऱ्या बापासोबत बांधला आहेस। बघ, ही तर फक्त सुरुवात आहे। इथून पुढे बघ मी काय काय करतो तुझ्या सोबत। नरोत्तम जोशी, व्हायचंय ते होऊ दे, फरक नाही पडणार। मरा बांधलेले, मग असं म्हणू नका समाजाने तुमच्या सोबत चुकीचं केलं। आम्ही तर जाता जाता देखील सांगतो आहोत की माफी मागा आणि निर्मलाकडून विधवा धर्माचे पालन करून घ्या। चला। बाबा। लक्ष्मी, लक्ष्मी, बाहेर ये। काय झालं आई? तुझ्या बाबाला बोलवून आण, जा। अगं जा, बोलून आण। ऐकायला येत नाही सासूने काय सांगितलं? जा, बाबाला आवाज दे आणि बोलून आण इथं। बाबा घरी नाही येत। तुम्हाला जे काही सांगायचंय ते मला सांगा ना। ठीक आहे, ते आल्यावर त्यांना हे सांग की त्यांच्या लाडक्या मुलामुळं भीममुळं काय झालंय ते त्यांना सांगून दे की त्या अभय आणि त्याच्या वडिलांना झाडाला बांधून आणि मारून मारून जखमी केलंय त्या लोकांनी। आणि त्याची आई, तिला तर तिकडच्या बायकांनी बंदी बनवून ठेवलंय। लई उडत उडत सांगत होती ना काल। काय गे लक्ष्मी, काल तर फार खुश झाली होती ना? भीमनं अभयच्या आई वडिलांचे विचार बदलले। आता काय झाले? समजा उलट झाले ना? आता तर तुला लय दुःख होत असेल, होय ना? मग रडून घे, रड ना। अरे कुठे चाललीस? हात सोडा माझा। नाही सोडणार, रड 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 पहिली। हात सोडा रड माझा। नाही, रड, रडत का नाही? हा रड। सगुणाबाई, ही काय जबरदस्ती आहे? सोडा लक्ष्मीचा हात, सोडा। आज तिला रडावंच लागल। रड, रडून दाखव। रड, रड, सोडा। जिजाबाई, रडताना लक्ष्मी किती भारी दिसते ना? फुल्या, यांचा तमाशा तर चालूच राहणार। मी जातो माझ्या कामाला। रडत का नाही? हा, असंच। वकील साहेब,
अशा येळी ना मला भीमवर एवढा राग येतोय ना, ऐकतच नाही, एकटाच गेला तो. चला तर रामजी, मला माहितीये तो काय करायला गेलाय. पण वकील साहेब तो अभयजी, अभयजी, मला यांना सोडवावंच लागेल. अभयजी, तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी आत्ता ही दोरी सोडतो. बाबा, बघा बघा कोण आला आहे. मूर्ख भीमराव आले आहेत यांना सोडवायला. टाळ्या वाजवा. अरे थांबा थांबा. बरे झाले तू इथेच आलास. आता तुला सुद्धा इथेच बांधू. मग तुला सोडवायला तुझी मूर्ख बायको रमाबाई येईल. तिला सुद्धा झाडाला असेच बांधले जाईल. आणि तोपर्यंत तुम्ही या झाडाला बांधले असाल जोपर्यंत तुम्ही निर्मलेला आमच्याकडे परत करत नाही. नरोत्तम जोशीजी, तुम्हाला नेहमीच एक गैरसमज आहे की माझ्यामध्ये बुद्धी नाहीये. तुम्हाला काय वाटलं मी असा चालू इथे? जरा मागे बघा तुमच्या. या प्रमोद जोशी, प्रचंड देव आणि तुम्ही कोणाला असं बांधून ठेवू शकत नाही. हा अधिकार कोणी दिला तुम्हाला? ए ठाणेदार, तुझं डोके ठिकाणावर आहे. हा, कायद्यापासून आम्ही पळत नाहीये, हा पळतोय. हा, याला पकडून घेऊन जा. आम्हाला काय सांगतोयस? हा, वकील साहेब कोर्टात जाऊन भीमरावसाठी आधीच जामीन घेऊन आले आहेत, म्हणून भीमरावला अटक करू शकत नाही. आणि तुम्हा दोघांना इन्स्पेक्टर साहेब आत्ताच अटक करतील. यांना बांधून ठेवलं आणि जखमी केलं म्हणून. अच्छा, जरा हात तरी लावून दाखवा. आणि आता तुम्ही मागे बघा. बाबा, हा वकील तर आहेच बडबडा, पण आज याची बोलती बंद करूया. बांधा या दोघांना सुद्धा. बांधा यांना. आज वकील साहेब सुद्धा समाजाची ताकद पाहतील. शांत हो पुरी, शांत हो. लय दुखतंय अम्मा. खरंच वहिनी, चांगला धडा शिकवला तुम्ही लक्ष्मीला. आता खुश होण्याच्या आधी 100 वेळा विचार करल आणि अशी फुतकत फुतकत दात नाही काढणार. खरंच रडताना चांगली दिसते लक्ष्मी. अच्छा, अरे ऐका, अरे सगळे ऐका. काय झाले? अरे, कपडे घेऊन गेलो होतो ना, तेव्हा तिथे लोक काही सांगत होते का भीमराव, रामजी आणि त्या वकिलांना सुद्धा समाजातल्या काही लोकांनी घेरलंय. आणि हे म्हणतायत की त्या लोकांना ते झाडाला बांधणार आहे. अरे कामच तसं केलंय ना. मोठ्या जातीच्या लोकांच्या घरात घुसून स्वतःला लई ताकदवान असल्याचं नाटक केलं तर हेच होईल ना. या भीममुळे ना नेहमी नेहमी संकटात पडतात हे.
जिजाबाई, चुकतंय तुझं, एकदम चुकतंय. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. जर त्या दिवशी तू भीमला इथनं जायला नसतं सांगितलं ना, तर हे काही बी झालं नसतं. मीरा, अशा गोष्टी बोलून माझ्या नंदेला संभ्रमात नको टाकू. खरं बोलत आहे आत्या. सासूबाईंसोबत आमचं काही वैयक्तिक वैर नाही की त्यांच्यावर आरोप लावून आम्हाला आनंद मिळेल. हा, पण हे खरं आहे. भीम भाऊ, रमा अन निर्मला जी इथं असत्या तर हे सगळं झालंच नसतं. असो, तुम्हाला काय फरक पडतो? तुम्हाला तर मी रडताना आवडते ना. लक्ष्मी, तोंड सांभाळून बोल. तुझ्या सासूची वहिनी आहे मी. माहित आहे. यातच तर सगळ्यात मोठं दुःख आहे ना, की नाही बी नाही म्हणू शकत. पण आता तुम्ही माझं म्हणणं ऐका की कुणाचा हात पिळून त्याला रडवणं लय सोपं आहे, पण अवघड असतं कुणाच्या तरी डोळ्यातले अश्रू पुसणं. आणि हे अवघड काम माझं दीर आणि भावजाई करतायत. पण तुम्हाला नाही कळणार ते. वाटतंय लक्ष्मी तुला नीट धडा नाही मिळाला. तुला तर मी नंतर बघून घेईल. आता मला माझ्या नवऱ्याकडे पाहू दे. लक्ष्मी, काय झालं? तू ठीक तर आहे ना पोरी? आते मी ठीक आहे. आपल्याला पण जायला पाहिजे. चला. हो, चल. असं वाटतंय की मोठा तमाशा होणार आहे. आपण पण जायला हवं काय? अरे बघताय काय? पुढे वा. थांबा. हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. हे चुकीचं करताय तुम्ही. पोलीस साहेब, तुम्ही काही बोलत का नाही आहात? थांबवा ना यांना. भीमराव, चुकीचं तर चुकीचं ठीक आहे. जे होत आहे ते शांतपणे होऊ दे. आता तुला झाडाला बांधू, मग तुझी बायको रमाबाई येईल तर तिलाही झाडाला बांधू, आणि मग येईल निर्मला. आज आम्ही इथेच सगळ्यांचा विषय मिटवू, समजले? नरोत्तम जोशी जी, असं वाटतंय तुमचं डोकं अजून ठिकाणावर नाही आलंय, म्हणून तुम्हाला आणि इथं उपस्थित असलेल्या समद्यांना कळतच नाहीये तुम्ही जे काही करताय त्याचा परिणाम काय होऊ शकतोय. रामजी, खूप डोकं लावताय तुम्ही. जास्त डोकं लावू नका, समजला? शांतपणे उभे राहा तुम्ही. देवेंद्र म्हातारा आहे, बोलू दे. बोला रामजी, बोला 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 बोला. जितकं बोलायचं तितकं बोला. एवढं चांगलं वाटतंय हे असं बडबड करणं तुझं. तसे वकील साहेब, तुमची तर सुद्धा जीभ लांब आहे. बोला बोला काहीतरी. नाही, बांधा या ना, बांधा. करून घ्या नंतर शुद्धीकरण. अरे अहो, हे असं करू नका. हे बघा, तुम्ही असं कोणाला बांधू शकत नाही. तो अहो,
ही लोक कुठून आली? अरे इथे काही युद्ध चाललंय का जे बंदुका घेऊन आला आहात? दादा, या सगळ्यांना मीच घेऊन आलोय. हे सगळे माझ्या ऑर्डरने आले आहे. सोडा यांना. कॉलेजला घेऊन जे काही झालं त्यात माझी चूक होती. त्यासाठी मी तुमची माफी मागतो. आय एम सॉरी. आम्ही म्हणालो सोडा यांना. नो नो, तू नाही, तू नाही. मागे जा. हा हा सोडेल. नरोत्तम जोशी आपल्या हाताने सोडेल. सोडा. असं ठुकर ठुकर काय बघतो? नाही सोडलं तर आताच्या आता गोळीने मारला सुद्धा जाशील. हा सोड. बाबा, बाबा, सर, एक रिक्वेस्ट आहे तुमच्याकडे. ह्यांच्यातले काही लोक अभयजींच्या आईला सुद्धा पकडून घेऊन गेलेत. तुम्ही त्यांना पण घेऊन येण्याचा आदेश द्या ना. ठाणा पण फोडवा. घेऊन या. अभय, आई, अभय, तू ठीक आहेस? तुम्ही Guns down. थँक्यू व्हेरी मच सर. फेम. बाळाने मला शोधलं आणि सगळं सांगितलं. मी लगेच इथं आलो. थँक्यूची गरज आम्हाला नाही. थँक्यूचा खरा मानकरी आहे तो बाला आहे. खूप खूप धन्यवाद दादा. तुम्ही सगळे लोक माझ्या सोबत या. बाबा,